शिवाजी महाराज वळखतात नाही सगळ्या खबर असते शिवाजी महाराज तर म्हणल्यान म्हणा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी मला कशी ताकद येत नाही पण शिवाजी महाराज घडलं कसं कोण देता उत्तर बरोबर ते शिवाजी महाराजांची बालपणाची कथा आपण सांगता तर आज शिवाजी महाराज विषयी तर आम्ही तुम्ही हिंदू म्हणून नशी तर शिवाजी महाराज 14 वर्षाचे शिले आणि त्यांना घोड्यावर बसू शिकले आणि त्यांचे दिसले की बरोबर उठून त्या घोड्यावर बसून गेली करते राहते म्हणजे जसे आधी तुमचे विचार पडे तुम्ही नेहमी सायकल मारू शिकले तुम्ही दिसते नाही बरोबर तुम्ही सायकल मारचे म्हणजे दिसते की ना दिसते की सगळ्यात आपल्या आणि परत सायकल मारते राहते दिसते तसे शिवाजी महाराज सुद्धा दिसले की आपण बरोबर घोड्यावर बसून घोड्याकडे ते राहते नंतर एक दिवस की झाला म्हणला त्यांना लहान महिला बाहेर एक बाग असलो ते खूप घोडे उडाले ते त्यांना गुरु नाव की सांगा दादाजी कोंडदेव त्यांची बरोबर त्यांनी फिरते उडाले त्या लहान महिला सो ते एक दिवस ते घोडे सगळे उडाले ते फिरत असताना दादाजी कोंडदेवान सांगले की शिवराजे तू आज खंचे घोड्यावर रपेट मारतलो का महान शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांनी एक घोड्याकडे बोट केले हा ह्या घोड्यावर रपेट मारतलो ते दादाजी कोंडदेवान त्यांच्याकडे पळेले त्या घोड्याकडे पळेले आणखी थोडे खबर असा नाना शिवाजी महाराज ह्या घोड्यावर बसला का खूप अवघड असा कोणाकच बसू दिला हो घोडो फक्त शहाजी भोसले महाराजांनी बसू दिला आणि कोणाकच बसू दिला हो घोडे सुरू खंचे दुसऱ्या घोड्यावर सांगा पण शिवाजी महाराज तिने हट्ट धरले आपण बसतल त्याच घोड्यावर बसतलो तो दादाजी कोंडदेवान निरुपाय झाले खर्च किती कथा ना घोडे दिला घोडा अवघड असा आणि शिवाजी महाराज हट्टा धरील असा की आपण बसता झाले त्याच घोड्यावर बसलो ना दुसऱ्या घोड्यावर बसना त्यांनी कथा म्हणतात काही लाल खिडकीकडे जिजा माता अशी तिच्याकडे दादाजी कोंडदेवान लक्ष केले आणि अचानक दादाजी कोंडदेवान दिसले की ना जिजा माता सांगतो म्हणजे होती ह्या बोलत कधी हो घोड्यावर बसे ना काम पण जिजा माते तर सांगला जिजा माते की सांगले त्याच्यात मना असणे त्यात घोड्यावर बस नंतर दादाजी कोंडदेवान निरुपाय झाले दादाजी कोंडदेवान सांगले शिवराजे तू घोड्यावर बसे धाव तू घोड्यावर बसे ता पण त्याच्या लगाम जो असणे तो हाव धरतो शिवराजे म्हणाले हा चलता का बसला तुम्ही घरात ते सगळे आणि तसेच घोडे बाहेर पाहिले आणि शिवाजी महाराज लहान असले उचलून त्यांच्या तिथून बसे नका दादाजी कोंडदेवाचे दिसले की आपण त्याला लगाम धरील असा पण दादाजी कोंडदेव उभार गेलो पण पळेला शिवाजी महाराजांनी त्याला लगाम धरलीच नशिली आणि तो घोडा तुफानासारखा धावू लागलो एकदम पळू लागलो धावू लागलो एकदम धावू लागलो आणि इतके उसळा मारले त्याने की शिवाजी महाराज एकदम अशी लगाटी मारते उल्हास सगळं पडले पुरा सोडले आणि पुरा सोडले असताना दादाजी कोंडदेवाला म्हणते खाली वर लागले की आता शिवाजी महाराजा लागले असता तर करची किती आणि शिवाजी महाराज पूर्ण पडील असत त्यांच्या अंगाचे पूर्ण रक्त गळाले पुढे झटकटील असले आणि त्या टायमाने शिवाजी महाराजांनी लक्ष करशील सांगले करशील लक्ष त्या लाल महिला खिडकीत उभे अशी त्यांचे जिजाऊ मातेकडे त्यांनी लावायकडे ते दिसले
आपल्याला आवय धावून येतली आपण पडला आपल्या चढत पडलं म्हणते रे धावून येतली तेव्हा मला तकले विल्यान हात फिरतली पाठी विल्यान हात फिरतली मग मिठीत घेतली आणि विचारतली की शुभाराजे तुम्ही लागला नाही पण मासाहेब ना अजिबात ना ती भीत अशी इतकं वेळ झालं पण शिवाजी महाराज रडला शिले पण ज्यांना शिवाजी महाराजाकडे की आपल्याला आई आपल्या भलो योजना म्हणजे शिवाजी महाराज रडला उठले अंग शिष्य झाले दादाजी कोंडदेवाकडे लक्ष केलं आणि धड 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 चंपोगत लागले ते लांब ढेलाचे सिरी जळून जे निकार गेले पडल्या जिजा मासाहेब एले शिवाराजे थांबा म्हणली पण शिवाजी महाराज ऐकल ना समकदेचा परत एक पडी म्हणली शिवाराजे थांबा तरी मी ऐकल ना आणि चमकदे गेलो नंतर लास्ट जिजा मासाहेब म्हणल्यामुळे शिवाराजे थांबा त्यावेळे शिवाराजे थांबले निकारली आणि त्यानंतर ते लागला रे असे विचारले मग त्याच्या डोक्यावर हात फिरले पाठी विल्यान हात फिरले पण ते विचारली त्यांना शिवाराजे हात अशकन झटकले आता किती विचारला आता किती पण हा गोड पडले तर मग कोण पण समजेले हा गोड पडले शिलो मागे दिशी ती मागसाठी धावून येतली पण त्यांतू आहे ना आता किती येता त्यांना जिजाऊ मातींकी सांगले खबर असा तुझ्या डोळ्याच्या दाय तिने एकच गोष्ट सांगितली तू पडलं खरं पण वेदना त्या टायमार दिशिले धावून यायचे तू मिठीत ठेवचे विचारचे की तू लागली नाही पण ना अजिबात ना तशी राहू किदा तिकडला ती कमल शिले ती कमल शिल कमल का की उचाचे कोण उलानी पडचेला जोर येता उचाचे कोण उलानी पडचेला जोर येता तिने रट्टे रट्टे पडले की तुझ्या हातून या स्वराचा आधार मिळून अशी माझ्या मनात स्वप्न जा आणि तुका जर माझ्या आधार लागत झाला त्याचे उपयोग किती निराधाराची सृष्टी असा ते उपयोग ना तुझ्या हाती स्वराच्या आधार मिळू जाय ही स्वप्न मागेल तर ही स्वप्न तू पूर्ण करू जाय त्यावेळी तिच्या माणसे नशी केली तशी शिवाजी महाराज घडले तसे तुमका मी सांगता की तुम्ही बी तसे तर पोरात त्याचा आज इतकं वर्ष झाली 300 वर्षांनी शिवाजी महाराज जन्माला किता तुम्ही आवड बापूई जाणा सर तुम्ही तसे प्रयत्न करा ह्या स्टोरीची मूळ अशी किती सुद्धा म्हणतात तर पोरात धैर्य द्या धैर्य दिवत नाही तर माझ्या पक्ष होळली व्यक्ती तिने घडली माझ्या मला स्वप्न सांगी ही पोरा माझ्या पक्ष होळली व्यक्ती घडली तुम्ही ते कष्ट प्रोग्राम चिते उल्लार पोरा प्रोग्रामला आई वडील येत ना आता ते पडे इतले पोरसा इतले लोकांना आई वडील देतात कमी लोक आलेला पण त्या टायमार तुमच्या जरूरत होता त्यांना धैर्य द्या आणि नंतर ते सोडा त्यांना म्हणा आपण आतूर करो पण नंतर उचल ना आता त्यांना धैर्य द्या पण एक पडी अशी दिनी बी येऊन स्टेजवर उभं जाय तिने बी किती किती करू जाय आणि असे आणि मका